अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. महाराज आपला अध्याय 8वा सुरू आहे. ब्रह्माक्षर निर्देश योग. मागच्या प्रवचनामध्ये म्हणून कृपाळुआ गुरुची ठाई, हे नवल नोहे काही, परी ते असो ऐका काही, जे देव बोलते झाले. कृपाळू गुरु असला, चांगला गुरु असला की तो विना कष्ट विना सायास आपल्या शिष्याला हवं असलेलं ज्ञान अगदी आनंदाने सहजगत्या देतो. ही माऊलींची उभी आहे, जी मागच्या प्रवचनात आपण शेवटच्या टप्प्यात बघितली. श्रीकृष्ण आता रथावर बसलेला आहे. चेहऱ्यावरती अर्जुनाच्या भक्तीबाबतचे त्याचे जे भाव आहेत ते फार प्रसन्नतेचे. अर्जुनाच्या चेहऱ्यावरही अत्यंत प्रसन्नता आहे. दोघांच्या मनातलं आता एकमेकांशी संवादाचं नातं झालेलं आहे, गुरु शिष्याचं नातं झालेलं आहे. या ओवीतला एक भाग असा की चांगला गुरु सहजगत्या शिष्याच्या मनातलं ओळखून त्याला ज्ञान देतो. याचा अर्थ वाईट गुरु जो पैसे घेतो आणि ज्ञान देतो तो गुरु नाही. जो तुमच्याकडून लाभ प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देतो तो गुरु नाही. जो तुमच्याकडून देणगी घेतो, तुमच्याकडून स्वतःच्या ऐहिक सुखाच्या गोष्टी मागून घेतो, तो तुमचा गुरु नाही. केवळ आणि केवळ विना सायास, विना कष्ट, विना अपेक्षा, अगदी आनंदाने शिष्याच्या मनातलं ओळखून ज्ञान देणारा, चांगल्या मार्गावर घेऊन जाणारा हा गुरु. माऊलींचं वाक्य इथं आहे. याच्या पलीकडे जे जे कोणी गुरु आहेत, जे या संपूर्ण वाक्यरचनेच्या मध्ये आपण जर बघितलं तर या टोकाच्या नंतरचे असलेले सगळे गुरु, जे प्रत्यक्ष स्वतःची प्रतिमा समाजापुढे विक्रीस ठेवतात, असे सगळे गुरु हे निषिद्ध आहेत. गुरु हा केवळ ज्ञान देण्यापुरताच असतो. ज्ञान दिल्यानंतर गुरुचं कार्य संपतं. हे माऊलींचं या ओवीतलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे की बाबा हे गुरु आहे, तो कृपाळू आहे, तो देणार, त्याचा विषय तिथे संपला. त्याची शिष्याकडनं अपेक्षा नाही. मला अमुक इतकी संपत्ती प्राप्त झाली की मी आशीर्वाद देतो, अमुक आला तर तो माझ्याकडे पहिल्यांदा रांगेत येऊन बसतो, त्याला मी वेळ देतो, जो याच्याकडे पैसा नाही त्याला वेळ देतो. ह्या असल्या काही गोष्टी इथे गुरु शिष्याच्या नात्यात नसतात. म्हणून कृपाळू वा गुरुची ठाई, हे नवल नोहे काही. कृपाळू जो गुरु आहे त्याच्या ठिकाणी आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही. परी ते असो ऐका काही, जे देव बोल. आता भगवंत जे म्हणालेत ना, अर्जुनाला जे उत्तर दिलं आहे भगवंताने, अर्जुनाचे जे प्रश्न आहेत, सांगा कवण ते ब्रह्म कासया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणे, या प्रश्नाचं उत्तर आता भगवंत देत आहेत. मग म्हणितले सर्वेश्वरे, जे आकारी ये खोकरे, कोंदले असत न किरे कवणे काळे. एरवी सपुरपण तयाचे पहावे, तरी शून्यची नवे स्वभावे, वरी गगनाचे नि पालवे आळूनी घेतले. जे ऐसे ही परी विरुळे, ये विज्ञानाची ये खोळे, हलवले ही न गळे ते परब्रह्म. परब्रह्माचे उत्तर आहे. सर्वेश्वरे भगवंत म्हणत आहेत, जे आकारी ये खोकरे, या एका आकारामध्ये, एका आकाराच्या खोकऱ्यामध्ये म्हणजे खोक्यामध्ये म्हणा, या देहामध्ये म्हणा, ज्या देहाचा आकार आहे, केवळ मनुष्य प्राणी हा इथे आकार मान्य केलेला नाही, ना तर देह म्हटलं असतं.
मनुष्य देह आहे ते शब्द नाही, इथे आकारी हे शब्द आहे. याचा अर्थ ज्या ज्या आकारात, म्हणजे मग तो प्राणी असेल, बेडूक असेल तर बेडुकाच्या आकारामध्ये, वाघ असेल वाघाच्या आकारामध्ये, वनस्पती असेल वनस्पतीच्या आकारामध्ये, ज्या आकारामध्ये परब्रह्म जे आकारी ये खोकरे, या आकाराच्या या खोक्यामध्ये, साच्यामध्ये, खोकरे म्हणजे एक साचा, मग तो साचा कुठलाही असू शकतो, ज्याच्यामध्ये चैतन्य आहे, जे सजीव प्राणी आहेत त्याचा कोणताही साचा, म्हणून त्या आकार म्हटलंय माऊलींनी, देह नाही. अभ्यासात्मक गोष्ट आहे. का शब्द माऊलींनी तो वापरला याचा नीट विचार करा. आकारी इये खोकरे, प्रत्येक प्राणी मात्र ज्याच्या चैतन्य आहे, सजीव गोष्ट, पण त्यात वनस्पती आल्या, छोटे सूक्ष्म जीव आले, ते सगळे. कोंदले असत न किरे कवणे काय. कोंदले याचा अर्थ, कोंदण हा जो शब्द आहे ना महाराज, कोंदण तयार करणं. हिरा ज्यावेळेला आपल्या अंगठीमध्ये किंवा दागिने घडवताना बसवतात, त्या कोंदणामध्ये लाख भरली जाते. मग सोन्याचं कोंदण असेल तर त्या तारेचं कोंदण असेल, त्या कोंदणात हिरा बसवला जातो, त्यात लाख भरली जाते आणि हिरा बसवला जातो. हिरा खाली पडू नये, हिरा त्या कोंदणातनं निघू नये म्हणून त्या कोंदणात तो हिरा असा चपखलपणे बसवला जातो, त्याला कोंदण म्हणतात. मग ते तारेचं असेल, सोन्याच्या तारेचं असेल, कुठल्याही धातूचं असेल, त्यात कोंदणात तो हिरा बसवला जातो. तसं हे देहामध्ये परब्रह्म या आकारामध्ये, देहामध्ये म्हणजे या सजीवाच्या आकारामध्ये, सजीवाच्या देहामध्ये, फक्त मनुष्य प्राण्याचा देह इथे उपमा नाही. मग कुठलाही प्राणी असू दे, वनस्पती असू दे, सूक्ष्म जीव असू देत, किडे असू देत, कीटक असू देत, कोणताही जीव असेल, त्या किड्यामध्ये, त्या प्राण्यामध्ये, त्या वनस्पतीमध्ये, त्या माणसामध्ये, या सगळ्यांमध्ये, या आकारामध्ये हे परब्रह्म कोंदलं आहे. त्याचं कोंदण केलं आहे, ते त्याच्यामध्ये अशा प्रकारे ठेवलं आहे की ते त्यातून न खिरे कवणे काळीत, हिरा कधी कोंदणातनं बाहेर पडत नाही, तसं कोणत्याही परिस्थितीमध्ये परब्रह्म त्या आकारातून बाहेर येत नाही. मग तो देह असेल तर सजीवाचा देह असेल, प्राण्याचा देह असेल, वनस्पतीचा, त्यातनं परब्रह्म बाहेर येत नाही, ते त्याच्यातच आहे. कोंदले असत न खिरे कवणे काळे, एरवी सपुरपण तयाचे पहावे, तरी शून्यची नवे स्वभावे, वरी गगनाची पालवे गाळून घेतले. सपुरपण तयाचे पाहावे. सपुरपण म्हणजे त्याचं दृष्टीचं दिसणारं त्याचं अस्तित्व जर तुम्ही बघितलं तरी शून्याची नव्हे व्हावे, शून्याच्या जवळसुद्धा नाही, म्हणजे शून्यसुद्धा म्हणता येणार नाही. स्वभावता ते इतकं सूक्ष्म आहे की त्याला शून्य म्हणावं असंही नाही, ते शून्यही नाही, पण शून्याच्या जवळपास असंच कुठेतरी ते आहे, इतकं ते एक सूक्ष्म आहे. मग त्याला उदाहरण दिले माऊलींनी. वरी गगनाचे नि पालवे गाळून घेतले. गगनाचं म्हणजे आकाशाचं, जर पदर केला किंवा त्याची जर गाळणी केली, आकाश इतकं विरळ आहे की आकाशामध्ये काहीच नाही, या अवकाशामध्ये काहीच नाही, अवकाशामध्ये कुठलीही वस्तू नाही, इतकं विरळ आहे. त्याच्यापेक्षा विरळ, त्याच्यातून गाळून घेतलं इतकं विरळ, जे ऐसेही बरी विरुळे, इतकं विरळ आहे की आकाशाच्या त्या पदरातून गाळून घेतल्यानंतर सुद्धा ते खाली येईल. हे विज्ञानाची एक खोळी. आता हा शब्द फार महत्त्वाचा आहे. विज्ञानाची एक खोळे. विज्ञानाला याचं कोडं आहे. विज्ञान याच्या कोड्यामध्ये आहे की विज्ञानाला आजपर्यंत परब्रह्म चैतन्य सापडलं नाही. हे चैतन्य म्हणजे काय, विज्ञानाला हे सगळ्यात मोठं कोडं आहे. जिवंतपणा, चैतन्य म्हणजे नेमकं काय, परब्रह्म म्हणजे काय, हे सापडलं नाही. जे सगळ्या सजीवांमध्ये आहे, पण ते नेमकं काय, देह सोडून अशी कोणती गोष्ट आहे जी त्याला सजीव बनवते त्या देहाला, ही काही विज्ञानाला सापडलेली गोष्ट नाही. या परब्रह्माचा शोध तुम्हाला आम्हाला माऊलींनी सांगितला आहे. तो कसा सांगितला आहे त्याच्या या ओव्या आहेत.
खूप गहन विषय आहे. इतका सहज सोपा वरवर दिसणारा विषय नाही. अत्यंत खोलात जाऊन विचार केल्यावर तुम्हाला या विषयाची एक पुसटशी कल्पना येईल. हलविले ही न गळे ते परब्रह्म. या सगळ्या आकारांना, जेवढे काही आकार आहेत सजीवांचे, हे सगळे आकार हलवले, अक्षरशः त्यांच्यावर आघात केला. एखाद्या माणसाचा एखादा अवयव तुटला म्हणून परब्रह्म जात नाही. झाडाची फांदी छाटली म्हणून त्यातलं परब्रह्म जात नाही. एखाद्या प्राण्याचा पाय तुटला म्हणून परब्रह्म जात नाही. परब्रह्म त्याच्यातच आहे, ते कोंडलेलं आहे. हलविले ही न गळे, ते हलवल्यानंतर ते खाली गळत नाही. सूक्ष्म असलं तरी इतकं सूक्ष्म आहे, पण ते त्या देहातून त्याच्यातनं ते बाहेर पडत नाही. ते परब्रह्म, ते चैतन्य, ते परब्रह्म. काय समजलं तुम्हाला? काहीही समजलं नाही मला माहिती. तुम्हाला यातलं काहीही समजलेलं नाही हे मी सांगतो. ते परब्रह्म हा अनुभव घेण्याची महाराज वस्तू आहे. ते इतकं सूक्ष्म आहे, त्याचा उपयोग काय, त्याचा अर्थ काय, ते कशासाठी इथे या माऊलीने या ओवींमध्ये लिहिलं आहे, का हा प्रश्न आहे. तर परब्रह्म याचा अनुभव तुम्हाला घेता येतो. परब्रह्म ही अनुभवण्याची गोष्ट आहे. परब्रह्माला प्रमाण नाही. सफरचंद आहे, दिसतंय म्हणजे सफरचंद आहे. चव घेतली, चाखलं की सफरचंद आहे. हातात घेतला, आकार हाताला लागला की सफरचंद आहे. परंतु परब्रह्माला आकार नाही, परब्रह्म हातात घेता येत नाही, परब्रह्माला स्पर्श करता येत नाही आणि परब्रह्माची चवसुद्धा घेता येत नाही. मग परब्रह्म आहे याचं प्रमाण काय? या तिन्ही गोष्टी जर नसतील तर त्या गोष्टीची अस्तित्व, प्रमाणबद्धता शून्य मानली जाते. प्रत्येक गोष्टीचं प्रमाण देण्याची एक पद्धत आहे, पण परब्रह्माचं प्रमाण नाही. परब्रह्म हे केवळ प्रत्येक आकाराला, प्रत्येक देहाला, प्रत्येक सजीवाला अनुभवता येतं. अनुभव परब्रह्माचा येतो, त्याला ते परब्रह्म जाणवतं. महाराज तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आईच्या पोटी जन्माला येणारं तानं मूल, त्या मुलाला लागलेली भूक आणि त्यावेळेला येणारं आईचं दूध, आपण म्हणतो तिला पाना सुटला. त्याला लागलेली भूक ही आईला सुटते, आईला पाना सुटतो. बरं, या गोष्टीची जर तुम्ही नीट उकल काढलीत ना तर तुम्हाला समजेल, आई हे एक स्वतःचं एक वेगळं आकाराचं अस्तित्व आहे. आईच्या मधले असलेल्या परब्रह्माचा काही अंश त्या लहान तान्या बाळामध्ये आहे. तिच्या देहाला ते परब्रह्म जगवण्यासाठी हिच्या देहातलं परब्रह्म आपणहून दूध निर्माण करतं. इतर वेळेला त्या स्त्रीच्या देहात असलेल्या सगळ्या शरीराच्या त्या अवयवांमधनं, त्या स्तनांमधनं दूध येत नाही. ते त्याच वेळेला येतं ज्या वेळेला त्या परब्रह्माला भूक लागते. नंतर म्हटलात तरी दूध नाही. मूल जन्माला आलं नाही तर दूध नाही. मी अमुक औषधं खातो मग मला दूध येईल असं येत नाही. कोणत्याही स्त्रीला, या विज्ञानाला दूध निर्माण करणं शक्य नाही. ते दूध हे परब्रह्म आहे. त्या दुधाचा अनुभव, दूध येणं हे परब्रह्म आहे. त्याच्यामध्ये तो परब्रह्माचा अंश आहे. आईच्या परब्रह्माच्यातला काही अंश ह्या त्या लहान तान्या बाळामध्ये आहे. आणि त्या बाळाला ज्या वेळेला ती स्त्री, ती आई ज्या वेळेला दूध पाजायला घेते आणि ते लहान बाळ ज्या वेळेला ते दूध पितं, त्यावेळेचा त्या स्त्रीला येणारा, त्या आईला येणारा तो जो अनुभव आहे ना महाराज, तो परब्रह्माचा अनुभव आहे.
ते छातीशी कवटाळलेलं ते तानं, ते परब्रह्माचं स्वरूप त्या आईला समजतं आणि ती असलेली अनुभूती ती केवळ आईलाच समजते. आईलाच त्याचा आनंद आहे. त्या परब्रह्माचा आनंद आणि अनुभव केवळ आणि केवळ त्या मातेला आहे. ही गोष्ट महाराज अनुभवण्यासाठी आई व्हावं लागतं, त्याशिवाय या परब्रह्माचा अनुभव नाही. हा विचार नीट घ्या, नीट लक्षात घ्या. त्याचा जो स्पर्श आहे, त्या तान्या माळाचा जो स्पर्श आहे, तो स्पर्श त्या आईच्या हातामध्ये आल्यानंतर ते रडणारं तानं गप्प होतं. त्याला काहीच कळत नाही, परंतु त्याला त्याची आई नक्की कळते. त्याला त्याचं परब्रह्माचं ते दूध कळतं. ते दूध हे परब्रह्माचं आकाराचं सूक्ष्म रूप आणि तानं बाळ हे परब्रह्माच्या आकाराचं दुसरं रूप आईला अनुभवता येतं. महाराज, तुम्ही नीट जर लक्षात घेतलंत ना, तर तुम्हाला या गोष्टीचा विचार करताना सोपं जाईल. परब्रह्म म्हणजे काय? विज्ञानालाही कोड आहे ना महाराज, की दूध कसं येतं. विज्ञानालाही कोड आहे ना महाराज, की दूध त्यानंतर येत का नाही. त्याच्यात कोणते, मग त्यात कारणं अनेक असतील, अमुक बदल होतात, तमुक बदल होतात, पण विज्ञान ती गोष्ट घडवू शकत नाही. ते विज्ञानाला कोड, त्याला म्हणतात परब्रह्म. महाराज, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. परब्रह्माचं आणखीन व्यक्ती म्हणून तुम्हाला जर उदाहरण द्यायचं असेल, भगवंताच्या समोर असलेल्या त्या रूपामध्ये संत मंडळी ज्यावेळेला तल्लीन होऊन गेली. एक गाणं आहे, त्या गाण्यामध्ये एक वाक्य आहे, ओळ फार छान आहे. वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाऊ, पायरेशी होऊ दंग, होऊनी निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. या गाण्यामधली जी ओळ आहे ना, पायरेशी होऊ आम्ही, हे दंग होणं जे प्रकार आहे ना, दंग होणं म्हणजे त्या सृष्टीमध्ये देहामध्ये असलेल्या अवयवांचा, पंचेंद्रियांचा, या सृष्टीमध्ये असलेल्या पंचमहाभूतांचा, या ब्रह्मांडाचा, परिस्थितीचा, वेळेचा, काळाचा, सगळ्या गोष्टींचा विसर पडून ज्या वेळेला ती तल्लीन त्या भगवंताची येते, प्रत्यक्ष परब्रह्म तुझ्याबरोबर नाचतं, याचा अनुभव नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. परब्रह्म नाचतंय त्याच्याबरोबर, ती त्या संत महात्म्याबरोबर नाचणारं परब्रह्म, याचा अनुभव संत महात्म्याला आहे महाराज. तो अनुभव तुम्हाला आम्हाला नाही. त्यासाठी ती तल्लीनता त्या भगवंतामध्ये भगवंतमय होऊन जाणं आणि त्या भगवंताच्या साठी आपलं देहभान हरपून देणं, त्या देहभान हरपून जाण्याची जी तल्लीनता आहे, तो दंग होण्याचा जो प्रकार आहे महाराज, परब्रह्माचा अनुभव आहे. माऊलींनी तुम्हाला जे सांगितलंय ना, हा परब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला परमार्थ करायचा आहे. पुढच्या ओळीमध्ये उत्तर दिले अध्यात्माचं. आणि आकाराचे नि झालेपणे जन्म धर्माते नेणे, आकार लोपी नेमणे नाही काही. आकाराचे नि, आकाराने तुम्ही जन्माला आलात, इथे जन्म आलात म्हणून परब्रह्म आला असं काही नाही. परब्रह्म सगळ्यांमध्ये आहे. परब्रह्माचा आकाराशी काही संबंध नाही. रेड्यामुखी वेद बोलू इला, त्याच्यातलं परब्रह्म माझ्यातलं परब्रह्म एकच आहे. माझ्यातलं परब्रह्म मी त्या देहामध्ये घेऊन जातो, त्या आकारामध्ये घेऊन जातो. हा मनुष्य धर्माचा आकार आहे, तो रेड्याचा आकार आहे, पण त्याच्यात जे परब्रह्म आहे ते माझंच आहे. मी परब्रह्म तिथे घेऊन जातो. रेडा वेद बोलेल. माझ्यातलं परब्रह्म आहे. बाबा उठ म्हटल्यानंतर उठून बसलेलं आहे.
उठणं, माझ्यातलं परब्रह्म त्याच्यामध्ये नेणं हे फक्त माऊलींना शक्य आहे. भिंत आकाशी नेणं किंवा भिंत चालवणं, भिंतीमध्ये असलेलं परब्रह्म, माझं परब्रह्म भिंतीत नेणं, चल म्हटल्यानंतर हे सगळ्या गोष्टी आहेत ना महाराज, या परब्रह्म माझ्यातलं दुसऱ्यात नेणं ही कल्पना अफाट आहे. पण याच्यासाठी कितीतरी तप, कितीतरी म्हणजे म्हणतात ना, ज्ञानाची पराकाष्ठा करणं किंवा त्याच्यासाठी आपलं आयुष्य झिजवणं हे आम्हाला शक्य नाही महाराज. आम्ही या जगातल्या या पैसा आणि या संपत्तीच्या या चाकोरीबद्ध एक समाजाच्या म्हणतात ना, एक मायाजाल असेल किंवा या मायेमध्ये अडकून पडलो आहे. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा विचारच नाही आहे. ही एक वेगळंच जग आहे, एक वेगळंच परमार्थाचं, परब्रह्माचं एक वेगळं विश्व आहे, ह्याची आम्हाला कल्पनाच नाही आहे. कारण आम्ही त्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास सोडूनच दिला आहे. तो आम्हाला करायचाच नाही, आम्हाला समजतच नाही, आम्ही करू कशाला, हा इथनं सुरुवात आहे. आणि आकारयचिनी झालेपणे जन्म धर्मात नेणे, जन्म धर्मात जन्मामुळे परब्रह्म निर्माण होत नाही, परब्रह्म इथंच आहे. आकारलोपी नेमणे, समजा त्या आकार नष्ट झाला, तो देह गेला, तो आकार गेला, ते झाड गेलं, अमुक गेलं, बेडूक गेला, अमुक गेला, प्राणी गेला, परब्रह्म नाही गेलो, परब्रह्म इथेच आहे. आकारलोपी नेमणे नाही काही, एशी आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मक. अशी आपुलिया सहज स्थिती, अशी सहज स्थिती ज्या वेळेला निर्माण होते ना, देहाच्या बाहेर ज्या वेळेला आपलं स्वतःचं अस्तित्व परब्रह्म नेण्याची जी ताकद निर्माण होते ना स्वतःमध्ये, ज्या संत मंडळींना ते शक्य झालं, त्यांना अध्यात्म समजलं, त्यांना अध्यात्माचा अनुभव आला. त्याला माऊलींनी म्हटले, जया ब्रह्माची नित्यता असती, ब्रह्माची, परब्रह्म हे कायमस्वरूपी तिथे आहे, त्याला सत्यता त्याची समजलेली आहे. तया नाम, त्या देहाला, त्या संत महात्म्याला, त्या आकाराला नाम, त्या देहाला अध्यात्म म्हटलं आहे. बघा, तुमचा परमार्थ, आमचा परमार्थ, परब्रह्म आणि अध्यात्म आणखीन वेगळं. ज्याला तुम्ही आम्ही अध्यात्म म्हणतो ते अध्यात्म नाहीच, ते केवळ तुमच्या आणि आमच्या समाधानासाठी अध्यात्म आहे. अध्यात्म नाही, संपूर्ण देह परब्रह्माची सत्यता नित्यता तपासतोय, त्याच्यात तल्लीन होतोय, तो देह म्हणजे अध्यात्म. मग तुमचे हात, तुमचे पाय, तुमचे डोळे, तुमचे विचार, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचं उठणं बसणं वागणं, या समाजातला संवाद, भगवंताशी असलेला संवाद, या सगळ्या गोष्टी जर परब्रह्माच्या नियमाने घडतायत तर ते अध्यात्म. महाराज किती गहन विषय आहे बघा. एक उदाहरण तुम्हाला देतो. ढगातलं पाणी, अनेक ढग निर्माण होतात, 2-3 महिने 4 महिने पाऊस पडतो, 5 महिने पाऊस पडतो, परत ढग जातात, पुन्हा ऊन पडतं. शास्त्राला विचारलं नाही, तिथे वाफ होते, पाण्याची वाफ होते, वर ढग वर जातं, थंड होतं, पाऊस पडतो, सगळं महाराज मान्य. आपण आपल्या घरामध्ये पाणी उकळून एक ढग तयार केला आहे, तो ढग दुसरीकडे घेऊन गेल्यानंतर त्याचा पाऊस पडला आहे, शक्य आहे का हो? कुठे जातं ते पाणी, आणि ढगांमध्ये ते पाणी साचून राहणं. अफाट पाऊस पडला महाराज, हे एवढं पाणी ते साचून राहणं ढगामध्ये, कुठेतरी वाफेच्या रूपात आलं हरकत नाही, पण ते साचतं कुठे? कारण पाण्याचा थेंबसुद्धा आकाशातनं समजा विमानातनं खाली टाकला तर तो खाली पडतो, तो काही तिथे थांबत नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. जर गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार जर वर्ण असलेलं सगळं घनत्व हे जर जमिनीकडे येतं, खाली पडतं, तर मग हे एवढं पाणी आकाशात थांबतं कसं? बरं, निर्माण कसं होतं? हे निर्माण होतं कुठे आणि ते तिथे येतं कसं? ते थांबतं कसं आणि मग ते पडतं कसं? बरं, त्यानंतर ते जर त्याच वेळेला पडत असेल, मग तर ते कायम का नाही पडत? कारण कायमच त्या पाण्याची वाफ होते, सतत पाण्याची वाफ होते, मग सतत पाऊस रोजच्या रोज का नाही येऊन पडत?
मग 8 महिने कुठे थांबतं ते पाणी? महाराज, सगळंच हे परब्रह्माचं लक्षण आहे. पंचमहाभूतांवरती असलेलं परब्रह्म आकार राहतात. आकाराच्या मध्ये खूप विषय घन महाराज. जेवढा सखोल जाऊ ना तेवढं त्रासदायक होतं आहे. एकदम सगळं समजणं म्हणजे डोक्याला थोडा त्रास देण्यासारखंच आहे महाराज. विषय गहन आहे आणि या गहन विषयाला हात घालण्याची सहजासहजी तशी कोणाची हिंमत होत नाही. हाच खरा यातला महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला एक आणखीन महत्त्वाची एक गोष्ट आज जाता जाता सांगतो. परब्रह्म जन्माला येणं किंवा परब्रह्म या सृष्टीत जन्माला येणं किंवा त्याचा नाश होणं, माऊलींनी सांगितलं आहे नाही, परब्रह्म इथेच आहे. देह सोडल्यानंतर परब्रह्म थांबतं. जुन्या पूर्वजांचे वाडे जमिनी जर तुम्ही बघितल्यात, तिथे लावलेले जर ते फोटो बघितलेत तर तुम्हाला असं दिसेल, अनेक पूर्वजांच्या मुखातनं तुम्ही ऐकलं असेल की आमचे आजोबा आले, आमचे आजोबा पुन्हा जन्माला आले, नातू झाला का आमचे अमुक जन्माला आले. त्याचं कारण महाराज असं आहे, परब्रह्म या इथेच थांबलेलं आहे. या सृष्टीमध्ये परब्रह्म पुनर्जन्माची वाट बघते, पुनर्जन्मासाठी देह शोधते. तुमच्या कुटुंबामधनं गेलेलं ते परब्रह्म ज्यांनी आकार सोडून दिलेला आहे ते त्याच कुटुंबात पुन्हा नवीन आकार घेऊन जन्माला येण्यासाठी तुमच्या इथेच थांबलेलं आहे. म्हणून त्याला म्हणतात की या संपूर्ण वाड्यांमध्ये त्यांचा आशीर्वाद नाही, परब्रह्म तिथे आहे. ते परब्रह्म तिथे थांबलं आहे, ते वाट पाहते तुमच्या त्या वाड्यात, तुमच्या त्या जमिनीत, तुमच्या त्या वास्तूत पुन्हा जन्माला येण्यासाठी. व्यभिचार असणाऱ्या स्त्रीच्या पोटी दैववान परब्रह्म जन्माला येत नाही. याच्यामुळे ती पुढची सगळी कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे. त्याचं महाराज कारण आहे. दैववान परब्रह्म जे इथनं गेलं आहे ते पुन्हा जन्माला येण्याचा त्याला अधिकार आहे. दैववान परब्रह्माला या सृष्टीत आपलं म्हणणं, आपला पुनर्जन्म कुठे व्हावा हे मांडण्याचा, मागण्याचा अधिकार आहे. म्हणून संत मंडळी दैववान कुटुंबात जन्माला येतात, आध्यात्मिक कुटुंबात जन्माला येतात. त्यांचं जीवन आध्यात्मिक स्तरावरती तेवढ्या उंचीचं असतं. जन्म कुठे घ्यावा हे त्या परब्रह्माला मान्यता मिळवलेलं भगवंताच्याकडूनच एक वरदान असतं. हा विषय खूप वेगळा आहे. ह्याच्यावर जर तुमच्या पुढे जर मी बोलायचं म्हटलं तर अनेक तास बोलू शकतो महाराज. पण परब्रह्म ज्यावेळेला तुमच्या कुटुंबातून जातं त्यामुळे पुनर्जन्मामध्ये तुमच्यासाठी ते थांबलेलं आहे. याचा जर तुम्ही विचार केलात तर पूर्वजांचे असलेले ते सगळे फोटो म्हणा, त्या वाड्यात लावण्याची ती प्रथा म्हणा, त्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला उकल होईल. त्या लोकांना अध्यात्म परब्रह्म माहिती होतं. देह सोडून गेलो तरी मला इथे येण्याची त्यांची मानसिकता होती, कारण माझं तेवढं अध्यात्म परब्रह्म तेवढं ताकदीचं आहे, भगवंताची सेवा माझी तेवढं ताकदीची आहे. मला पुन्हा इथे यायचं आहे म्हटल्यावर मी येणार, मला हे राखायला, हे कुटुंब जगवायला मी पुन्हा येईन. त्यांना विश्वास होता ना महाराज. पण व्यभिचारी स्त्रीच्या पोटी पुन्हा परब्रह्म, दैववान परब्रह्म जन्माला येत नाही, ही वस्तुस्थिती. म्हणून कुटुंब, पुनर्जन्म आणि पूर्वजन्म याची सांगड घालणं खूप महाराज अवघड आहे. महाराज आजचं प्रवचन सखोल विषयावर होतं. या विषयाला अनेक पापुद्रेत, अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. सगळ्याची उत्तरं या प्रवचनातनं देणं शक्य नाही. अनेक विषय याच्यातनं तुमच्या डोळ्यासमोर आले असतील, विचार तुमच्यासमोर प्रगट झाले असतील, एक वेगळी दिशा, वेगळी बाजू तुमच्यासमोर आली असेल. याचा पुढचा टप्पा आणखीन गहन होत जाणार आहे. महाराज, आजचं प्रवचन इथेच थांबवतो. पुढच्या प्रवचनात नक्की भेटू, एक नवीन बाजू, अजून नवीन सखोल विचार घेऊन. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.